एरंडोली पंचायत समिती मतदारसंघातून भाजपकडून इच्छुकांची नावे समोर येत आहेत। या पार्श्वभूमीवर एरंडोलीतील नागरिकांची एकत्रित चर्चा, उमेदवार चाचपणी मीटिंग झाली। या मतदारसंघात एरंडोली, शिपूर, खंडेराजुरी, पायापाचीवाडी ही गावे येतात। त्यामुळे अनेक नावांची चर्चा समोर येत आहे। या मतदारसंघातून शैलजा मोहन शिरदवाडे तसेच सुप्रिया सचिन तवटे इच्छुक असल्याची चर्चा सध्या मतदारसंघात आहे। एरंडोलीमधील नागरिक यांनी एकत्रित येत नावांची चर्चा केली व सर्वानुमते सुप्रिया सचिन तवटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला। सध्या त्या एरंडोलीच्या उपसरपंच आहेत। अनेक सामाजिक कार्यातून सचिन तवटे व सुप्रिया तवटे यांचे काम असल्यामुळे नागरिकांमधून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे। पंचायत समितीसाठी नागरिकांनी संधी दिल्यास संधीचे सोने करू व सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र काम करू असे सचिन तवटे म्हणाले। ग्रामपंचायतीत काम करण्याची संधी दिल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले। यावेळी एरंडोलीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण इथं कशासाठी हजर राहिले हे पहिला तुम्हाला सांगतो। जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन डिक्लेअर झालेलं आहे। त्यासाठी आपण आपल्या एरंडोली गावामधून पंचायती समितीसाठी महिलांमधून व्यक्ती निवडायची आहे। त्यासाठी कोण इच्छुक असेल सर्वप्रथम नाव सुचवा। नाव सुचवल्यानंतर त्याच्यावर चर्चा केली जाईल आणि आपण सगळ्यांनी एकी करून जे नाव सुचवणारी शीट आहे त्या शीटच्या मागे राहायचं आहे आणि त्यांना आपण विजय करून आणायचा आहे। ह्यासाठी आपण एक बैठक घेतलेली आहे। ह्यासाठी आता आपण चर्चा करूया, कोण इच्छुक असेल ती नावं सुचवा। कालच निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। त्यामध्ये 5 तारखेला निवडणूक प्रक्रिया आणि त्यानंतर 7 तारखेला मतमोजणी अशा पद्धतीचं या ठिकाणी कालच निवडणुकीचं प्रोग्राम निवडणूक आयोगाने डिक्लेअर केलेला आहे। या अनुषंगानं आज आम्ही प्रथम या ठिकाणी विचार केला असता आम्ही बघतोय तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून या मिरज पूर्व भागात असू दे किंवा एरंडोलीत असू दे प्रचंड विकास कामांचा डोंगर या ठिकाणी उभा केलेला आहे भाऊंच्या माध्यमातून। आणि या सर्वांनाच अनुसरून आम्ही एक विचार केला की भाऊंच्या माध्यमातून किंवा ज्या व्यक्तीनं या मतदारसंघात आपल्या विकास कामं केलीत त्या व्यक्तीच्या आपण पाठीशी राहायचं याला अनुसरून आम्ही या ठिकाणी या बैठकीचं आयोजन केलंय। तर यामध्ये जिल्हा परिषद गटातून मला वाटते की भाजपच्या माध्यमातून भाजपच्या वतीनं तानाजीराव पाटील इच्छुक आहेत। तर या ठिकाणी पंचायत समितीच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर पंचायत समितीला आपल्या सुप्रियाजी सचिन तवटे याही इच्छुक आहेत। बाकीचं आणखीन शैलजा शिरदोडे इच्छुक आहेत। तर या ठिकाणी आम्हाला यात एक आवर्जून सांगायचं आहे की गेल्या अनेक दिवसापासून सचिन तवटे यांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम गावात केले किंवा प्रत्येक कार्यक्रमांना उपस्थित राहणं, कार्यक्रमांचं आयोजन करणं आणि ज्या जी काही विकास कामं आहेत त्या विकास कामामध्ये त्यांचं चांगला वाटा आहे। तर आपण म्हणजे जे काय भारतीय जनता पार्टी जो काय निर्णय घेईल किंवा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो काय विषय होईल, कमळ या चिन्हासमोर जे चिन्ह असेल त्या उमेदवाराच्या आम्ही सर्वांनी विचार केलाय की त्या उमेदवाराच्या पाठीशी आपण राहायचं आणि त्या उमेदवाराचं आपण काम करायचं। ह्यामुळं काय होईल की भविष्यात पण जी काही कामं असतील तीही आपल्याला करता येतील। हेच एवढं बोलून माझं 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 5 वर्षापासून आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमचे नेते मिरज मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय डॉक्टर सुरेशभाऊ खाडे साहेब तसेच आमचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आजपर्यंत काम करत आहोत। आज भाजपच्या माध्यमातून भाऊंच्या माध्यमातून गावात बरीचशी विकास कामं केलेली आहेत। पक्ष ज्या कुणाला उमेदवाराला संधी देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही ठामपणे राहू। आताच आमच्या सहकार्याने 1-2 नावं माननीय सुप्रियाताई आणि शैलजाताईंचं नाव घेतलंय। याचप्रमाणे आणखी जरी कोणी इच्छुक असतील तरी जे इच्छुक असतील आणि पक्ष त्यांना समजा कुणाला उमेदवार दिला असेल तर त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे राहून पक्षाचं अगदी प्रामाणिकपणे काम करू एवढं मी ग्वाही देतो आणि थांबतो। कुलश्री जानवी देवी यांच्या स्पर्शाने एरंडोली नगरीमध्ये ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीमध्ये सौ सुप्रिया सचिन तवटे यांना सर्वांनी सहकार्य करून
भरघोस मताने निवडून दिले व त्यांना एरडोलीच्या डेप्युटी सरपंचपदीसुद्धा विराजमान करून सर्वांनी आम्हाला संधी दिली. त्याच्या माध्यमातून आम्ही गावातील केलेली विकास कामे शाळेच्या माध्यमातून असेल, गावातील विकास कामाच्या माध्यमातून असेल, सुरेशभाऊच्या खाडींच्या माध्यमातून आम्हाला जो मिळालेला निधी जेवढं काय आमच्या हातून शक्य होईल 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यामध्ये आम्ही सर्वांच्या सहकार्याने हे सर्व काम आम्ही करू शकलो आहे. आणि इथून पुढे पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये आम्हाला संधी द्यावी व आम्ही गावच्या विकासासाठी अजून थोडं योगदान देऊ शकेल अशी आमची अपेक्षा आहे. तरी आम्हाला आमचा विचार व्हावा.